दरम्यान सध्या महाविकास आघाडीचं शिष्टमंडळ हे राज्यपालांना भेटण्यासाठी इथे दाखल झालेलं आहे। तर जनसुरक्षा विधेयकासंदर्भात हे शिष्टमंडळ आता राज्यपालांना भेटण्यासाठी आलेलं आहे। एक पत्र देणार आहेत ते आणि हे जे जनसुरक्षा विधेयक आहे ते मान्य करू नये किंवा त्या पत्रकावर सही करू नये अशी मागणी करण्यासाठी महाविकास आघाडीचं शिष्टमंडळ सध्या राजभवनात दाखल झालेलं आहे। सध्याची महत्त्वाची आणि मोठी बातमी यामध्ये जितेंद्र आव्हाड आहेत। यासह काँग्रेसकडून हर्षवर्धन सपकाळ आणि काही महत्त्वाचे नेते सुद्धा येणार होते। सध्या जितेंद्र आव्हाड इथे दाखल झालेले आहेत। शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून जितेंद्र आव्हाड यासह काही महत्त्वाचे नेते आता राजभवनात दाखल झालेले आहेत। काँग्रेस यासह शरद पवारांची राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना यांच्या पक्षातले महत्त्वाचे नेते सध्या राजभवनात राज्यपालांना भेटण्यासाठी दाखल झालेले आहेत। जनसुरक्षा विधेयकासंदर्भात ते काही मागणी करणार आहेत। हे जनसुरक्षा विधेयक जे आहे त्याच्यावर सही न करण्याच्या मागणीसाठी खरं तर महाविकास आघाडीचं हे शिष्टमंडळ सध्या राजभवनात दाखल झालेलं आहे। काही दिवसांपूर्वीच हर्षवर्धन सपकाळ आणि काही नेत्यांनी या विधेयकाला विरोध दर्शवला होता। महाविकास आघाडीच्या या नेत्यांनी खरं तर विरोध दर्शवला होता आणि त्या दृष्टीने आता राज्यपालांना भेटून या विधेयकावर सही न करण्यासाठी एक पत्र राज्यपालांना महाविकास आघाडीचं हे शिष्टमंडळ देणार आहे। त्याचसाठी महाविकास आघाडीचे हे महत्त्वाचे नेते इथे दाखल झालेले आहेत। तर यामध्ये काँग्रेस यासह शरद पवारांची राष्ट्रवादी आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे काही महत्त्वाचे नेते असल्याची माहिती आहे। सुरुवातीला जितेंद्र आव्हाड, जयंत पाटील आणि यासह काँग्रेसचे हर्षवर्धन सपकाळ आणि इतर काही महत्त्वाचे नेते इथे येणार होते अशी माहिती मिळते। मात्र या सगळ्या पार्श्वभूमीवर जनसुरक्षा विधेयक खरं तर हे सगळ्यांच्या फायद्याचं असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं होतं। मात्र या विधेयकाला विरोध करण्यासाठी सध्या महाविकास आघाडी एकवटली आहे आणि महाविकास